16 मे 2024 या दिवसानं सबंध महाराष्ट्राला हादरवून सोडलं। पुण्यात 23 वर्ष विवाहिता वैष्णवी हगवणे हिनं सासरच्या त्रासाला कंटाळून हुंड्यासाठी होत असलेल्या सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती। त्यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी म्हणजेच अनिल कसपटे यांनी आरोप केला होता की लग्नावेळी 51 तोळे सोनं, एक महागडी गाडी अर्थात फॉर्च्युनर आणि चांदीची भांडी देऊनही सासरच्या मंडळींनी वैष्णवीचा छळ केला। त्याचबरोबर आणखी 2 कोटी रुपयांची मागणी केली। या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केलेली होती। पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये वैष्णवी हगवणे हिच्या शरीरावर तब्बल 30 जखमांच्या खुणा आढळून आल्या होत्या। त्यापैकी 15 जखमा या 24 तासाच्या आतील होत्या। या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी सासरच्या 11 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते। पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई केल्यानं अशा पद्धतीच्या हुंडाबळीच्या घटना कमी होतील असं वाटत असताना अशाच पद्धतीची घटना पुण्यातील लोणीकंदमध्ये घडली आहे। लग्न होऊन 8 महिने झालेल्या विवाहितेनं सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली। पाहुयात हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। शिक्षणाचं माहेरघर अर्थात सांस्कृतिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या पुण्यात सातत्यानं हुंडाबळी आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या घटना सातत्याने घडतायत। पुण्यातील लोणीकंद परिसरात एका 22 वर्षीय विवाहितेनं सासरच्या छळास कंटाळून राहत्या घरी ओढणीनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली, आत्महत्या केली। वैष्णवी जामकर असं आत्महत्या केलेल्या या विवाहितेचं नाव आहे। अवघ्या 8 महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालेलं होतं आणि हे लग्न झाल्याच्या नंतर अवघ्या 8 महिन्यात तिनं आत्महत्या केल्यानं परिसरात मोठी शोककळा पसरली आहे। या परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते। वैष्णवीनं 8 महिन्यापूर्वी तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी मोठ्या थाटामाटात वैष्णवीचं लग्न करून दिलेलं होतं। त्यांचा सुखाचा संसार सुरू होता, सगळं काही सुरळीत होईल, सुखाचा संसार होईल अशी स्वप्न वैष्णवी आणि तिच्या माहेरच्या कुटुंबियानं पाहिली होती। मात्र लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींनी त्यांचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली। सासरच्या मंडळींनी वैष्णवीला अर्थात तिचे पती असतील, सासू असतील आणि सासरच्या इतर मंडळींकडून वैष्णवीचा क्षुल्लक कारणावरून सातत्यानं शारीरिक आणि मानसिक छळ सुरू करण्यात आलेला होता। इतकेच नव्हे तर माहेरवरून पैसे आणण्यासाठी सुद्धा वैष्णवीवर सासरच्या मंडळींकडून दबाव टाकला जात होता। सासरच्या लोकांकडून होणारा सततचा अवमान आणि पैशाची मागणी यामुळे वैष्णवी कमालीची मानसिक तणावाखाली होती, दुखावली गेली होती। अखेर या जाचाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचलण्याचं ठरवलं। आपल्या राहत्या घरात कोणी नसताना तिनं ओढणीच्या साह्यानं गळफास लावून आत्महत्या केली। या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणामध्ये तिचे पती, सासू आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केलाय। त्याचबरोबर हुंडा प्रतिबंधक कायद्यासह छळ केलेला आहे या कलमान्वये सुद्धा सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा लोणीकंद पोलीस हा अधिकचा तपास करतायत। परंतु या निमित्तानं पुन्हा एकदा एक प्रश्न पुढे आलेला आहे आणि तो म्हणजे महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न। पुणे असो किंवा पुण्यातील इतर जिल्हे असो, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सातत्याने महिला अत्याचारांच्या घटना घडतायत आणि त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। खरं तर ह्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी काहीतरी उपाययोजना सरकारनं करणं सुद्धा गरजेचं आहे अशी मागणी सुद्धा सातत्याने केली जाते। परंतु दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे हुंडा प्रथा। हुंडा प्रथा या महाराष्ट्रातून, जो महाराष्ट्र आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, जो महाराष्ट्र आपण शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, त्या महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीच्या घटना सातत्याने घडताना पाहायला मिळतात। यावरती कधी अंकुश येणार आणि त्याचबरोबर वैष्णवी जामकर प्रकरणात पुढे काय घडतं आणि या प्रकरणात कोणकोणत्या पोलीस तपासातून धक्कादायक गोष्टी पुढे येतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आणि या घटनांचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.